प्रसाद आहे जरी ओरडून सांगितलं तरी भावना होत नाही. का होत नाही त्याचं महत्व कळालं नाही. काला मिळणं सोपी गोष्ट नाही. आपण फक्त भगवंताच्या चरित्राचं चिंतन करा. भगवंताने काला कुणाला दिला आणि कुणाला दिला. सामान्यपणे विचार केला तर आपल्याला सरळ लक्षात आला असेल भगवंताने ब्रह्मादिक देवाला काला मिळू दिला नाही. पाल्याची आसे देवजडी झाली मासे कुसोनिया हासे केरी सांगलं रे हा. काल्याच्या आसेना ब्रह्मादिक देव मासे झाले पण देवाने मिळू दिला नाही. मग विचार करा जो काला ब्रह्मादिक देवाला मिळत नाही तो आपल्याला मिळतो. सामान्य गोष्ट आहे का? सामान्य गोष्ट नाही. एक आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या, काला वाटण्याचा अधिकार भगवंताने कुणाकडे ठेवला होता, कुणाला दिला होता? काल्याची लीला पहा. काला वाटण्याचा अधिकार भगवंताने एक स्वतःकडे ठेवला. भानुदास गिरिगात प्रसाद देतो पंढरीनाथ. स्वतः हाताने भगवंताने काला वाटला. भागवतामध्ये तेच वर्णन आहे. एक तरी स्वतःकडे अधिकार ठेवला आणि दुसरा अधिकार दिला आपल्या भक्ताला. सगळ्याच भक्ताला नाही, अत्यंत अंतरंगी भक्ताला. मुदा घेऊन करी विंधा बाटी तो शिदोरी. तिसऱ्याला अधिकार नाही. लक्षात घ्या, काला आपल्याला मिळतो म्हणजे आपला अधिकार ब्रह्मदेवापेक्षा मोठा झाला आणि तो काला वाटायला आपल्याला मिळतो म्हणजे एक तर आपण भगवंताचे अत्यंत अंतरंग भक्त तरी असो किंवा देव तरी असो. विठ्ठल साधी गोष्ट आहे असं समजू नका. काला आपल्याला मिळणं महत् भाग्य आहे. तो विचार करा ना, आपल्या परिसरामध्ये काय लोकांची संख्या कमी आहे का? आजकाल आपण या गावातून, आपण किती गावातून 5-25 गावातून आलेली मंडळी असा आपल्या गावातली सगळीच्या सगळी मंडळी इकडे आली का? नाही ना. अनेक मंडळी गावात असतील, काही कामानिमित्त परगावी गेली असतील. त्यापैकी काही मंडळी इकडे आली. समजा मी माझ्या गावावरून बोलतो. माझं गाव देगलूर तालुक्याचं गाव आहे. समजा गावची लोकसंख्या आहे 1 लाख. किती आहे मला माहिती नाही, पण 1 लाख आपण गृहीत धरू. लाखभर लोकांचं गाव आहे. आमच्या मठामध्ये ज्यावेळी काल्याचं कीर्तन होतं आणि काल्याचा प्रसाद वाटला जातो त्यावेळी 1 लाख लोकातून किती लोक काल्याला येतात? अर्धे आपले नाही समजू, जाऊ द्या सोडून. आपले नाही म्हणजे त्यांना आपलंच म्हणायचं पण आपले नाही म्हणायचं. अर्धे आपले नाही समजू. अर्धे तरी आहेत का नाही? 50,000. त्या 50,000मधून किती लोक मठात काल्याला येतात? 5,000. तर त्या 5,000तही 4,000 शिष्य मंडळी, 1000च लोक गावात. विचार करा, 50,000 लोकातून गावातल्या 1,000 लोकांच्या हातावर काला मिळतो. कशामुळं? उरलेल्या 49,000 लोकांच्या भाग्यात काला नाही म्हणून. आणि या हजारोच लोकांच्या भाग्यात काला आहे म्हणून त्यांच्या हातावर काला पडतो. काला मिळणं सोपी गोष्ट नाही. त्यालाही अनेक जन्माचं भाग्य लागतं. आणि मग हे भाग्य घेऊन आपण येतो म्हणून आपल्याला. पण आपण किती भाग्यवान आहोत? मला तर वाटतं भगवंताच्या सवंगडी जे गोपाळ होते त्यांच्यापेक्षा आपण अधिक भाग्यवान आहोत. त्या गोपाळांना एकदाच देवानी काला दिला, पण संतांनी आपल्याला वर्षातून 1000 वेळेला काला दिला. किती भाग्य पाहिजे आपलं अजून? काला मिळणं सोपी गोष्ट नाही. अतिशय भाग्यानं काला मिळतो. आणि हा मिळालेला काला वाटण्याचा अधिकार आपल्याला संतांनी दिला. काला वाटतो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. दुसरा परिणाम झाला. म्हणजे तिसरा परिणाम काय? तिसरा
वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटो एकमिका वैष्णवनिका संभ्रम. महाराज म्हणायला लागले आम्ही कंठामध्ये कृष्णमणी धारण केला, त्याचा तिसरा परिणाम काय भोगायला मिळाला? ब्रह्मादिक देवाला सुद्धा वाकडं दाखवण्याचं सामर्थ्य आमच्यात निर्माण झालं. कशाने? आम्ही कंठात कृष्णमणी धारण केल्यामुळं. मला आज इथं करून आपल्या सगळ्याकडे पाहिल्यानंतर असंच वाटायला लागले का आपण या सेवेनं ब्रह्मादिक देवाला सुद्धा वाकडं दाखवू शकतो. कारण हा जो आनंद इथं आज निर्माण झालाय तो आनंद वैकुंठात सुद्धा देवाला मिळणार नाही. ब्रह्मादिक देवाला नामधारक हा वाकुल्या दाखवू शकतो. का दाखवू शकतो? कारण ब्रह्मादिक देवाची सत्ता सगळ्यांवरती चालते पण नामधारकावरती चालत नाही. तुमच्या माझ्यासारखा सामान्य जीव कुठे जन्माला यावा ठरवू शकत नाही. जन्माला आल्यानंतर कसं राहावं ठरवू शकत नाही. कधी राहावं ठरवू शकत नाही. पण तो नामधारक महात्मा कुठं कुणाच्या पोटी जावं, कसं राहावं, किती काळ राहावं सगळं ठरवू शकतो. आणि म्हणून महाराज म्हणतात आम्ही कंठात कृष्णमणी धारण केला, त्याचा परिणाम भोगायला आम्हाला काय मिळाला? आम्ही एवढे सामर्थ्यवान झालो, ब्रह्मादिक देवाला सुद्धा वाकडं दाखवू शकायला लागलो. एवढंच नाही, आता ब्रह्मादिक देवालाच वाकडं दाखवलं म्हटल्यावर आमच्या एवढं बलवान कोण राहणार? तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीरगाढे काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. महाराज म्हणायला लागले कंठात आम्ही कृष्णमणी धारण केला आणि त्याचा आणखीन एक परिणाम काय भोगायला मिळाला? आमच्या एवढं बलवान या जगामध्ये दुसरा तिसरा कोणी राहिला नाही. हे सगळे परिणाम आम्हाला भोगायला मिळाले. कशामुळे? कंठी धरला कृष्णमणी. एकच कारण, आम्ही कंठात कृष्णमणी धारण केला म्हणून एवढे परिणाम आपल्याला भोगायला मिळाले. महाराज म्हणतात तुम्हालाही हे आणि याच्यासोबत आणखीन परिणाम भोगायचे असतील तर एकच करा, अखंड भगवंताचं नामस्मरण कंठामध्ये धारण करा. विठोबा
कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका समूह. महाराजातून महाराजांनी आपल्या नामाचा महिमा सांगितला. कंठात कृष्णमणी धारण केल्याने काय परिणाम भोगायला मिळतात? चारच परिणाम सांगितले. का सांगितले? कारण चार परिणाम ऐकल्यानंतर एखाद्याच्या अंतःकरणात त्या नामाविषयी प्रेम जागृत व्हावं आणि नाम साधनेमध्ये तो प्रवृत्त व्हावा, याच्याकरता सुरुवातीला चार सांगितले. हे ऐकल्यानंतर बाबा चार जर असे असतील तर उरलेले कसे असतील, या भावनेनं आणखी त्यांनी नामस्मरणामध्ये प्रवृत्त व्हावं, याच्याकरता महाराजांनी चारच परिणाम अभंगातून सांगितले. प्रथम या अभंगाचं चिंतन आपण केलं. काल्याची सेवा असल्यामुळे काल्याच्या अभंगावरती चिंतन, त्याच्यानंतर भगवंताच्या गोकुळातल्या चरित्राचं उच्चारण आपल्याला करावं लागतं. हा संप्रदायाचा दंड काही नियम आहे. आणि आज दत्त जयंती असल्यामुळे आपल्याला इथून पुढे दोन गोष्टी कराव्या लागणार आहेत. एक भगवान श्रीकृष्णाचं चरित्र, त्याचं उच्चारण, आणि त्याच्यानंतर भगवान दत्तात्रयाच्या जन्माचं आख्यान थोडंसं आपल्याला इथं चिंतन करावं लागणार आहे. त्याकरता पुढच्या कीर्तनाची विभागणी मी अशी केली आहे. आतापासून ज्ञानेश्वर माऊली भजनापर्यंत भगवंताचं चरित्र, आणि ज्ञानेश्वर माऊलीपासून तुकाराम भजनापर्यंत दत्त चरित्र आपण थोडक्यात पाहू. प्रतिवर्षी आपण 3 वाजता इथं बरोबर पुष्पवृष्टी करत असतो, पण यावेळी आणखीन एक मोठा उपक्रम इथं केला जाणार आहे. तो म्हणजे हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी इथं केली जाणार आहे. आता त्या पंख्याचं वारं लागेपर्यंत मी शांत झालेलो बरं. ज्या पंख्याचं वारं लागून शांत होण्यापेक्षा आधीच आपण शांत उभे राहिलेले बरे. ज्याच्याकरता म्हणून थोडक्यात दोन्ही चरित्र आपल्या समोर मांडतो. भगवंताच्या चरित्राला सुरुवात होते कुठून? पृथ्वी मातेला पापाचा भार सहन होत नव्हता. त्या पृथ्वी मातेने गायीचं रूप घेतलं, ब्रह्मदेवाकडे गेली, गारणं मांडलं, ब्रह्मदेवाला गारणं पटलं. ब्रह्मदेवानी सगळ्या देवतांना सोबत घेतलं, क्षीर समुद्र गाठला, तिथे पुरुष सूक्ताने स्तवन केलं. आकाशवाणीने सांगितलं, बाई अवतार घ्यायला जी कारणं लागतात ती निर्माण झालेली आहेत, लवकरच अवतार घेईल, तुझ्यावरचा भार